नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो धामणन खेड तालुक्यामधलं आता साधारण 14 किलोमीटर अंतर आपण चिपळूण किंवा खेडून आलेलो आहोत आणि तेवढंच अंतर आता आपण पुढे जाणार आहोत. खूप डोंगराच्या वाटेवरती डोंगराच्या कुशीत लपलेलं असं हे गाव आहे आणि इथे आपली आज आता नवीन शाळा आपण तिचं फायनल टचअप वगैरे सगळं करून सेटअप करणार आहोत. बेसिक सगळं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालेलं आहे आणि अशा ठिकाणी एकदम दुर्गम भागात असलेली आपली ही एक अनोखी अशी एक शाळा इथे तयार होते. त्या इथे आपण वेल्डिंग, फिटिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, मुलींसाठी शिवणकाम, विणकाम, भरतकाम, फर्स्ट एड, नर्सिंग, त्यानंतर बेकरी, आणखीन बाकीचे आपले फूड आयटम्स बनवायचे असे वेगवेगळ्या पद्धतीचे आपण इथे कोर्सेस करणार आहोत. पंधरागाव संस्थेमध्ये यशवंत विद्यालय यांच्या ठिकाणी आपली ही शाळा उभी राहणार आहे आणि गेले 4 महिने ह्या शाळेचं प्लॅनिंग चालू होतं. आता या पुढच्या आज आणि पुढच्या 2 दिवसामध्ये जवळजवळ पूर्णत्वाला येईल ती आणि जे काय थोडेफार आपले विषय त्याच्यामध्ये आणायचे राहतील ते दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याने जशी प्रोग्रेस होईल, ट्रेनर्स मिळतील आपल्याला, त्याप्रमाणे आपण इथे आणणार आहोत. तिथे आपण ब्युटिशियनचे वगैरे कोर्सेस करायचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून प्रत्येक मुलाला त्याची जी आवड आहे आणि स्पेशली अशा ह्या दुर्गम भागात की ज्यांनी खेड किंवा चिपळूणसुद्धा सहजासहजी ते जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी आपण ही शाळा बांधण्याचा प्रयत्न करतो आहे. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आत्तापर्यंत आपल्याला रिस्पॉन्स मिळतो आहे इकडच्या संस्थापकांचा, इकडच्या शिक्षकांचा, मुलांचा, विद्यार्थ्यांचा आणि तसंच त्यांच्या पालकांचा आणि जो ओव्हरऑल एक बाकीचे जे तिकडचे छोटे मोठे फॅब्रिकेटर्स, प्लंबर, इलेक्ट्रिशियन त्यांनी जो सहभाग आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरनं मला खात्री आहे की आपलं हा जो उपक्रम इथे आता धामणनला आपण चालू करणार आहोत हा नक्की यशस्वी होईल आणि एक मुलांना चांगल्या प्रकारचं केंद्र की जिथे प्रत्यक्ष शहरात जायची त्यांच्यावरती आज कदाचित आईवडिलांकडे इमिजिएटली ताकद नसेल किंवा त्यांना मुलांना बाहेर पाठवणं त्यांना तितकं सोयीचं वाटत नसेल, तर अशा वेळेला आपण त्यांना या इथे आपण घेऊन येतो आहे आपलं स्वतःचं वर्कशॉप की जिथे ते सुट्टीच्या दिवशी, शाळेच्या दिवसात आणि एरवी जेव्हा केव्हा त्यांना गरज लागेल त्यावेळेला ह्या सगळ्या हत्यारांची ओळख आणि त्याप्रमाणे जर कधी वापर करायचा वेळ आला तर थोडक्या पैशामध्ये किंवा थोडक्या भाड्यामध्ये ते सुद्धा भाडं एवढ्यासाठीच की ती हत्यारं चांगली वापरली जावी. जर हत्यार काही न करता व्यवस्थित परत घेऊन आले तर घरामध्ये जाऊन वापरून ते हत्यार त्यांनी परत आणून दिलं तर घेतलेलं डिपॉझिटसारखं जे आपण भाडं म्हटलं ते त्याला परत द्यायची अशी पण आपण एक व्यवस्था इथे करणार आहोत जेणेकरून या दुर्गम भागात ज्या गोष्टी सहज मिळत नाहीत किंवा ज्या गोष्टींसाठी त्यांना कोणाची तरी वाट बघावी लागते आणि त्याच्याऐवजी ही मुलंच आपलं काम जर स्वतः करून घेऊन त्यांनी जर केलं तर मला वाटतं एक त्यांनाही आनंद मिळेल, कामही घरची लवकर होतील आणि प्रत्येक वेळेला जे मोठ्या शहरावरती चिपळूण, खेड, रत्नागिरी किंवा काहीच नाही तर मुंबई, पुणे, कोल्हापूर इकडचा जो आज डिपेंडन्सी आहे यांच्यावरती जे अवलंबून सगळं राहिलेलं आहे ते जाईल. तसंच दुसरं आपण बघतो या इथे की हे सगळं करताना जर ह्या सगळ्या शिक्षणातनं जर त्यांनी आपल्याला इकडच्या लोकल ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी जर त्यांनी काही प्रोत्साहन मिळालं त्यांना इथे आता आंबा, फणस, चिकू त्याबरोबर जी अन्य वनस्पती या इथे जी आता आपण बघतो इतकं सगळं हिरवंगार आत्ता झालेलं आहे या इथे सगळ्या ठिकाणी. या इथे अनेक वनस्पती आहेत. ह्या वनस्पती जर आपण त्यांच्याकडनं जर व्यवस्थित त्यांना समजावून सांगून त्यांच्याकडनं जर त्या वेचल्या, त्यांचं जर बरोबर ह्या आत्ता खूप बहर आलेलं असताना तर त्याच्यावरती आपण जर त्यांना त्याची पानं, फुलं, फळं किंवा अन्य त्यांची काही ठिकाणी मुळं ही जर आपण आणली आणि त्यांना व्यवस्थित सुकवून त्याचीच जर इथे आपण चांगली भुकटी, पूड
किंवा त्याचे एक्स्ट्रॅक्ट, त्याचा जर रस काढला आपण, तर याच्यामध्ये जेवढे औषधी गुणधर्म आहेत ते सगळे औषधी गुणधर्म इथल्या इथे आपण प्रोसेसिंग करून ते चांगल्या पद्धतीने वाढवू शकू त्याचं उत्पादन. आणि जे आज सगळं रासायनिक द्रव्यांमध्ये आपण बुडलेलो आहोत त्याच्याऐवजी हे सगळे नॅचरल जी द्रव्य आहेत ह्याचा उपयोग करून आपल्याला मला वाटतं एक नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी आणि जो आज आपण खूप आपल्या पर्यावरणावरती जो आघात करतोय तो आघात कमी करता येईल. आत्ताच मी प्रवासात असताना रेडिओवरती काही ऐकत होतो, त्यावेळेला असं माझ्या लक्षात आलं की रंग, कितीतरी प्रकारचे रंग आपण आज वापरतो. ऑइल पेंट आहेत, वॉटर कलर आहेत, आणि ह्या सगळ्यामध्ये आपण रासायनिक द्रव्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो. अगदी आपल्या खायच्या रंगांमध्ये सुद्धा, किंवा जे आपण इसेन्स म्हणतो की ज्याने एखादा फ्लेवर येतो आपल्याला, तर त्या गोष्टीसुद्धा आपण आज रासायनिक द्रव्यांचा वापर करून केला जातो. याच्याऐवजी जर आपण तांदूळाची पेस्ट किंवा हळद किंवा बीटरूट, पालकाचा रंग किंवा ह्या अशा प्रकारे आत्ता जे इथे आपल्याला या भरपूर वनस्पती दिसत आहेत, इतकं बहरलेलं आहे की जिथे बघावं तिथे फक्त हिरवं हिरवं आणि हिरवंच. पण ह्याच्यावरती जर आपण व्यवस्थित काही विचार केला, कृषी अधिकाऱ्यांचं जर मार्गदर्शन घेतलं, त्यातनं खूप मोठी जी खनिज संपत्ती आपल्याला खालनं जमिनीतनं खोदून काढावी लागते, त्याच्याऐवजी ही जी संपत्ती आहे ही आपल्या वरती सहज आपल्या हातात आहे. फक्त आपल्याला जाता येताना ती व्यवस्थित त्या झाडांचं निरीक्षण करून, त्या पानांचं निरीक्षण करून ती तोडायला लागते. त्यांना त्याच्यापुढे जो काही प्रोसेस करायचा आहे, मिक्सर ग्राइंडरमधनं काढायचे किंवा वाळवायचे आणि मग खलबत्त्यातनं काढायचे किंवा आणखीन काही पद्धतीने त्याच्यावरती प्रोसेसिंग करायचं आहे. पण हे सगळं प्रोसेसिंग करताना नॅचरल पद्धतीने आणि कमीत कमी एफर्ट्समध्ये जर केलं आणि त्याच्यावरती जर आपण स्टँडर्डायझेशन केलं की प्रत्येक पान दिसतं आपल्याला साधारण सारखंच. एका झाडाचं जर घेतलं आपण, समजा तुळस घेतली, तर तुळशीचं पानं दिसायला सगळी सारखीच दिसतात, पण आपण जर ती तोडून जर खाल्ली तर आपल्याला चवीमध्ये फरक जाणवतो. म्हणजे जरी ती तुळसच असली तरी त्या तुळशीच्या प्रत्येक पानामध्ये काहीतरी कमी जास्त गुणधर्म आलेले आहेत आणि हे गुणधर्म ज्याला समजतात आणि त्या गुणधर्मांप्रमाणे जर आपण त्याच्यावरती जर एक उपाययोजना केली, म्हणजे त्याचा रस काढला आणि त्याचं परीक्षण केलं आणि त्या परीक्षणातनं जर आपण त्याचं जर स्टँडर्डायझेशन केलं की आज जसं आपण कुठलीही ॲलोपॅथीची गोळी केमिस्टकडे मिळणारं, दवाखान्यात मिळणारं औषध जे असतं त्याच्यावरती लिहिलेलं असते की याच्यामध्ये 10 मिलीग्रॅम आहे, 40 मिलीग्रॅम आहे, 80 मिलीग्रॅम आहे, किंवा बाकीचे जे काय त्याच्यामधले घटक असतात ते एकदम शेवटच्या अगदी ॲक्युरसीपर्यंत आपण त्याला आणून तिकडे दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा ते मिक्स करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला साधारण प्रेडिक्शन करता येतं की ही जर एक गोळी घेतली तर लहान मुलाला त्याचा काय उपाय होऊ शकतो आहे, मोठ्या माणसांना घ्यायची असेल तर ती एकच गोळी घ्यायची का 2 गोळ्या घ्याव्या लागणार आहे, आणि त्या पद्धतीने आपण सतत करत राहतो. तर अशा पद्धतीने आपण सगळं जर प्लॅनिंग करून त्याच्यावरती जर घेतलं आणि या अशा रिमोट एखाद्या खूप दूरवर असलेल्या गावांमधल्या मुलांना जर शिक्षण दिलं आणि त्याने तिथल्या तिथे जर उद्योग केला तो आणि तिथल्या तिथे जर याची साठवण केली तर आपलं आयुर्वेद किंवा आपली जी जुनी ग्रंथप्रणाली आहे, वेद, ऋग्वेद, याच्यामध्ये जे काय आपण लिहिलेलं आहे त्याचं आपल्याला चांगलं अंडरस्टँडिंग होईल. आज त्याचं आपण व्यवस्थित पद्धतीने लिहून ठेवलेलं नाही आहे. आपले जे जुने वैद्य होते किंवा जे आपल्याकडे 12 करणारे तज्ज्ञ मंडळी होती, ही मंडळी ज्या वेळेला असा विचार करायचे आणि त्यांना ते बरोबर समजायचं की जेव्हा ते काढा द्यायचे तर काढा किती मात्रेचा घ्यायला पाहिजे, किती घ्यायला पाहिजे, आपल्याकडे जी वनस्पती आलेली आहे त्याचा वास, रंग,
किंवा त्याची चव बघून त्यांना समजायचं. आता अशा पद्धतीचं परीक्षण की ज्याच्यामध्ये थोडंफार विविधता येऊ शकते, त्याच्याऐवजी मीटर्स अवेलेबल आहेत, चांगले इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत, त्याचा आपण वापर कसा करायचा तो आपण त्यांना दाखवू. आणि हे सगळा माल इथे तुम्ही बघता येता गाडीमध्ये सगळ्या ठिकाणी आपण माल सगळा व्यवस्थित भरून आणलेला आहे. सगळ्या सोयी आपण केलेल्या आहेत. खूप प्रकारची आपण वेगवेगळ्या सेन्सर्स घेतोय, वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट मीटर्स घेतोय आणि त्या पद्धतीने त्यांना जर आपण एक सायंटिफिक पद्धतीने जर शिकवलं तर आज कमीत कमी आपण ह्याचा आहे जे आपल्याला माहिती त्याचा वापर करायला सुरुवात करू. पण लवकरच जेव्हा मुलं मोठी होतील, थोडासा एक्सपिरियन्स मिळेल आणि ज्यावेळेला त्यांची निरीक्षण शक्ती वाढेल आणि याच्यावरती कसं प्रोसेसिंग केलं जातं हे त्यांना कळेल, तेव्हा ते आपलेच याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करतील, त्याच्यावरती संशोधन करतील आणि जे आत्तापर्यंत आपल्याला नीट अवगत झालेलं नाही आहे, समजलेलं नाही आहे, त्याच्यावरती विचार करून संशोधन करून नवीन नवीन औषधं, नवीन नवीन फ्लेवर्स, नवीन नवीन गुणधर्म या वनस्पतींचे आपल्याला कळतील. आणि मला वाटतं की आज शहराकडची जी ओढ आहे ती ओढ कमी होईल आणि शहरात फक्त एक चांगलं डेव्हलप्ड देश कसा तयार होतो भारत हे बघण्यासाठी आणि जी काही शहरातली मजा आहे आज, जे काय तुम्हाला बाकीची प्रलोभनं आहेत किंवा एक फक्त पर्यावरणावरती आणि पर्यटनासाठी असं आपण फक्त त्यांच्याकडनं नियोजन करायला पाहिजे. आज प्रत्येकजण शिकण्यासाठी, नोकरी धंद्यासाठी जो शहराकडे जातो आहे ते मला वाटतं ह्या अशा प्रकारच्या पद्धतीने आपण जर त्यांना प्रशिक्षण दिलं त्यांच्या दारात, त्यांच्या शाळेत, त्यांच्या घरापासून काही अंतरावरती, तर आईवडीलही मला वाटतं किंवा घरचे मंडळी त्यांची जास्त काळजी करणार नाहीत. मुलं त्यांच्या देखरेखीकडे राहतील. वाईट सवयींपासून की कधी म्हणजे त्यांना त्याचे लोभ लागणार नाही एकटे असल्यामुळे. आणि चांगल्या पद्धतीने आपला भारत देशाचं जे आज आपल्याला एक डेव्हलप कंट्री, आधुनिक देश किंवा अवगत असलेलं सगळं ज्ञान असा पुढारलेला देश 2047मध्ये करायचं आहे, तर त्यासाठी मला वाटतं खेडोपाड्यातल्या मुलांना खेडोपाडीच जर आपण शिक्षण दिलं, अशा प्रकारचं जर आपण, किती सुंदर निसर्ग आहे बघा या इथे, आणि हे सगळं सोडून मुंबई, पुण्यात, कोल्हापूरमध्ये आपण जाऊन गर्दी करणार आहोत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणार आहोत. तर ह्या मुलांना त्यांची जी नॅचरल संस्कृती आहे, ज्या वातावरणात ती इतके वर्ष वाढलेली आहे, तिथेच राहून आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक सायन्स, संशोधन आणि काही थोडंफार फायनान्शियल बळ असं जर आपण त्यांना इथे आणून दिलं तर मला वाटतं हा हेतू आपला लवकर साध्य होईल. हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किड्स अँड कन्सेप्ट्सतर्फे खूप खूप धन्यवाद. तुमचे असेच प्रेम लोभ राहो व तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या नक्की कळवा. धन्यवाद. आता व्हिडिओ बंद करतो. जशी शाळा आपली डेव्हलप होईल पुढच्या 2 दिवसात, तेव्हा आपण पुढचा व्हिडिओ करूया त्या शाळेचा. आणि आत्तापर्यंत जे काय आपण जे ऐकलं त्याच्या अनुषंगाने कशी शाळा डेव्हलप होते आणि कशी मुलं त्या तिकडे त्या शाळेचा फायदा घेणार आहेत त्याचाही आपण व्हिडिओ त्याच्या मागेच आपण घेऊ. धन्यवाद. मला होते तू आहेस ना, मग कशाला तू ये ना. चिकन आहे. हो. चिकन. नमस्कार. झालं सगळं व्यवस्थित? चला बघूया आपण आता काय केलं ते. आपल्या शाळेचं काम केलं आहे आणि इलेक्ट्रिशियनचं
तुमचा व्हिडिओ काढून ठेवला मुलांना दाखवायला. साहेब बोर्ड सगळे आहेत ना कनेक्शन हो. ओके करून ठेवले का मला पुढचं काय मी दाखवतो ना आता. काय सांगताय येतो चला मी दाखवतो ना ते आता. दाखवायचं नाही तू दाखवायचं अरे ते तुझं आता त्यांना मी सर्व सांगितले. वाढ पिशी वाढ नाही पिशी आहे इथे शाळेची नवीन बिल्डिंग झालेली आहे आणि या इथे आता जुन्या शाळेमध्ये पूर्ण हा जो ब्लॉक आहे हा रिकामा करून त्या तिथे आता आपण शाळा सगळी सज्ज केलेली आहे. यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धामणन. खेड तालुक्यामध्ये येते. तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तर पहिल्या याच्यामध्ये आपण हा उजवीकडचा जो सगळा भाग दिसतोय या इथे सेटअप करतोय. पूर्ण जाळी लावून आयसोलेट केलेलं आहे. बाहेर इथे प्लंबिंगसाठी जागा केली. हे अशा प्रकारे आत्ता इथे सगळा पसारा लावलेला आहे. आता तो सगळा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आपल्याला. गारडा केमिकल्सच्या वतीने संबंध आणि कोर्टेविया कॉर्पोरेशनच्या याने छान प्रकारे मुलांना सुलभ शौचालयासारखी व्यवस्था इथे करून दिलेली आहे. टॉयलेट्स जिथपासून आपली स्वच्छता चालू होते ती इथे केलेली आहे. मोठी बिल्डिंग पण बांधत आहेत. जसा फंड येतो आहे त्याप्रमाणे वरती एक्सपान्शनलाही जागा ठेवलेली आहे. तसंच टॉयलेट्सप्रमाणे मुलांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून RO फॅसिलिटी आणि वॉटर कूलर याची पण सोय केलेली आहे. त्याच्यामुळे मुलांवरती जो एक चांगला परिणाम होतो की स्वच्छता म्हणजे काय आणि कशा प्रकारे आपलं आरोग्य आपण सांभाळायचं हे इथे आपल्याला बघायला मिळतं. एक्सेल इंडस्ट्रीज भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने CSR फंड्स या इथे गोळा करून मुलांच्या सोयीसाठी खूप फायदा नाही. चला. कलर
हे छान झालं आपलं मित्र. मुलांनी एकदम पटापट सगळं बनवून टाकलं. तो आता प्लंबर येईल तो पण म्हणायला अशा रीतीने सोमवार, मंगळवार, बुधवार जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये 2025 यशवंत विद्यालय धामणन इथे सर्व शिक्षक, तिकडची खूप उत्साहात असलेली आणि उत्साही मुलं आणि प्रोफेशनल ज्यांनी इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फॅब्रिकेटर यांनी जो आम्हाला सपोर्ट केला, याच्यामुळे आम्ही शेवटी 3 दिवसात हे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर पूर्ण अशा पद्धतीने सज्ज केलेलं आहे. याच्यात विशेष महत्त्वाचं असं कसबे सर आणि काही विद्यार्थी त्यांनी प्रोत्साहन दिलं. प्लंबर काही कारणामुळे येऊ शकला नाही आणि आमचं प्लंबिंगचं वर्कस्टेशन कदाचित मागे पडलं असतं, तयार झालं नसतं. पण कसबे सर आणि त्यांच्या मुलांचा पुढाकार याच्यामुळे हे काम सहज शक्य झालं. आणि जे सोमवार मंगळवारी आम्ही प्लॅन करू शकलो नव्हतो, ते एक फक्त प्रोत्साहनामुळे आणि ह्या मुलांच्या सहभागामुळे आज हे पूर्ण सेटअप रेडी झालेलं आहे. काही छोट्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये आणखीन चांगल्या करता येणं शक्य आहे, पण ते जसजसं ट्रेनिंग सेंटर आपण वापरायला लागू त्याप्रमाणे ते वाढत जाईल, वेगळं होईल. आणि हे जे तुम्हाला इथे आत्ता मी बोलतोय यावेळेला जे दिसत आहे, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. मला वाटतं ट्रेनिंग चालू, फॉर्मल ट्रेनिंग, याच्या आधी आपण 3 सेशन्स इथे घेतलेली आहेत. पण फॉर्मल ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग घ्यायच्या आधीच ह्या मुलांना हा जो संदेश आहे की काहीतरी आपल्याला या इथे खेडोपाडी राहून डोंगराळ भागात खूप लांब, जिथे सहज काही मिळणं शक्य नाही, अशा ठिकाणी जर राहून आपली प्रगती करायची असेल तर काहीतरी जगा वेगळं काहीतरी करायला पाहिजे. आणि ते करायचं असेल तर आत्तापर्यंत जे आपण या दुर्गम भागात लोकांची एक मनस्थिती होती, त्या मनस्थितीतनं बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. जगा वेगळं ही जी शेवटची ओळ जी इथे दिसते आहे, आय थिंक या मुलांनी ऑलरेडी चालू केलेली आहे ती, आणि त्याचा खरा आनंद आहे. आणि त्यामुळे हा जो सगळा व्हिडिओ किंवा हा जो गेल्या 3 दिवसातला जो माझा अनुभव होता, तो इतका सुंदर होता की खूप खूप वेगळं मलासुद्धा काहीतरी जगायला मिळालं आणि काही गोष्टी बऱ्याच वेळेला शिकायला मिळाल्या. नवीन मुलं ज्या वेळेला काही आपल्याला बघत असतात, करत असतात, त्यावेळेला आपण त्यांच्याकडनं खूप शिकत असतो आणि त्याचाच अनुभव आज मला याच्यामध्ये आला. ट्रेनिंग सेंटर फॉर्मल किंवा तरी उद्घाटन होईल, चालू होईल. आज खरं माझ्या मनासारखं एकदम की या मुलांनी आणि शिक्षकांनी पुढाकार घेऊन सगळंच्या सगळं प्लंबिंग स्टेशन आपलं तयार केलं. आतमधली सगळी जी काही महत्त्वाची आपल्याला अधोरेखित करण्यासारख्या ज्या गोष्टी होत्या की चांगलं हाऊसकीपिंग, चांगलं कलर कोडिंग, त्या पद्धतीने सगळं मुलांनी हे केलेलं आहे. सगळं सेटअप तुम्ही आता बघितलात, सुंदर दिसतोय. एखाद्या प्रोफेशनल मॅन्युफॅक्चरिंग युनिटलासुद्धा कदाचित मागे टाकेल अशा पद्धतीने हा सेटअप होतोय. लवकरच त्याचं औपचारिक उद्घाटन होईल आणि या इथे ही मुलं वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करतील. धन्यवाद.